तर पुढची बातमी बघूयात. अमरावतीतनं परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींमधील वादानंतर परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरण समोर आलं. कोण जास्त मुली पटवणार अशी स्पर्धा आरोपींमध्ये असायची. मुली पटवण्यावरनं अयान अहमद आणि उझेर खानमध्ये स्पर्धा असायची. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील 2 मुख्य आरोपींमध्ये वाद झाला आणि तिथूनच परतवाडामधील लैंगिक शोषणाचं प्रकरण उघडकीस आलं. वाद नेमका कशावरून झाला आणि हे प्रकरण कसं समोर आलं ते पाहूयात. आरोपी अयान अहमद आणि उझेर खान यांच्यात स्पर्धा असायची. कोण जास्त मुली पटवणार अशी स्पर्धा आरोपींमध्ये होती. इतकंच नाही तर मुलींसोबतचे अश्लील व्हिडिओ बनवून अयान उझेरला पाठवायचा. दरम्यान काही दिवसांनंतर दोघांमध्ये पैशांवरनं वाद झाला. यानंतर उझेरनं अयानचे सर्व अश्लील व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केली आणि इथूनच परतवाडामधील लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलं. मी अनेक स्पर्धा पाहिलेल्या, खेळातल्या स्पर्धा पाहिलेल्या आहे, मी राजकारणातल्या स्पर्धा पाहिलेल्या आहे. परंतु अशा प्रकारची स्पर्धा तुम्ही जर करता, एवढी कलंकित करणारी गोष्ट, आणि दुसऱ्यांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहे का त्यांच्या बाबतीत तुम्ही अशा प्रकारच्या स्पर्धा करता. आणि तुम्ही इतर कोणाच्या तरी बहिणीला तुम्ही कशा प्रकारे बघता, याच्यातून सरळ स्पष्ट त्यांचा हेतू दिसून येतो. आणि जो आरोपी आहे आणि तो ज्या कम्युनिटीमधून येतो, मी तर हे म्हणतो त्या कम्युनिटीचाही पाहण्याचा दृष्टिकोन हिंदू मुलींकडे किंवा अजून कुठल्या मुलीकडे, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय वाईट, अतिशय खराब, एकदम खालच्या दर्जाचा आहे असंच